चला मित्रांनो, फायनली मी आता शेतामध्ये येऊन लागलो मित्रांनो. शेत मी तुम्हाला सांगत होतो, शेत काय भेटत नव्हतं. लगेच तुमचे ब्लॉग बनवलं मित्रांनो. लगेच मी घटकेवाऱ्यामध्ये तिथून डळलो, तर लगेच पुढं आलो. लगे एक जण म्हणाला शेती म्हणे 400 का. मग शेतबीत मी आलो. मग शेतबीत पाहिलं, म्हटलं शेतबीत चांगलं आहे. म्हटलं चला म्हटलं मला हे शेतामध्ये घेऊन आलो मित्रांनो. बरं झालं मला शेतच नव्हतं आज, नुसते कटक्यांमध्ये उभे केलेले होत्यात मित्रांनो. शेतबीत पाहून घ्या मित्रांनो, तुम्हाला सांग दाखवतो मी. हे बघा कैऱ्या बिऱ्या आहेत, एकच नंबर शेतबीत भारी गावलं. मला गावलं पण थोडंसंच गावलं, पण शेतबीत भारी गावलं मित्रांनो. पाला बिला मस्त आहे. बरी उन्हामुळं तुम्हाला तसं दिसतंय मित्रांनो. कैऱ्या बिऱ्या मस्त आहेत मित्रांनो. हाय हाय वरत्या नको दे भाऊ. हे बघा मित्रांनो, हे कशी आहे बघा. हां कसा ये याचा जर राहिले नाही मग रगडून दोड्या द्यायला बिला मस्तपैकी दोन्ही ग्रोथ. हो त्या पासा पावा एकच नंबर आहे. बघ ना गोंड लपून पडेल नुसतं दोड्या दा काय नुसतं लपीले ते मध्ये घुसून बघतो. ते काय सांगता येत नाही भाऊ. ये ना जिरू द्या रे भाऊ आपल्याला गडी. हे वार बिवार नाही जिरू द्या आपल्याला भाऊ. वार बेकार आहे. काय बी लावून देईन भाऊ इथं. हां येऊ कसं तरी सापडलं बरं, येऊन लागलो बरं. ते उगा समोर भेटच होऊन गेले हो या वावराची. मग समोर भेट झाली म्हणून सनी हे वार बी सापडला आपल्याला. नाही तर हे वार बी नाही सापडला. तो काय करणार होता, हे चारून मग ते चारायला जाणार होता. मग ते काय झालं, नुकताच येऊन लागलो मी त्याच्यामुळं म्हणून सनी केलं हे सापडून. नाही तर बिन वावराचेच राहता बिता मेंढे आज. पुरी अवकाळा होता मग आज, वावरच नव्हतं ना. मग बरं कसं तरी केलं का म्हणते. बरं झालं भाऊ. चला मित्रांनो, दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू आपण आता.